कोटलिंगनाथ हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं ग्रामदैवत। मूळ मंदिर उजनीच्या पात्रात गेल्यानंतर पडस्थळ गावातील ग्रामस्थांनी भीमातीरी नवीन मंदिर उभारलेलं आहे। चला तर मग आज दर्शन घेऊयात कोटलिंगनाथाचं। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पडस्थळचं कोटलिंगनाथ मंदिर सगळ्या तालुक्याचं ग्रामदैवत। भीमा नदी किनारी वसलेलं सुंदर मंदिर। दोनही बाजूला वाहणारी भीमा नदी मंदिराच्या सौंदर्यात भर घालते। मूळ मंदिर उजनीच्या पात्रात होतं, मात्र उजनी धरण बांधल्यानंतर ते पाण्याखाली गेलं। यानंतर भक्तांनी मंदिरातील शेंदूर आणून नवीन मंदिरात मूर्तीची स्थापना केली। 76च्या अगोदर धरणाचं बांधकाम झालं। त्याच्या अगोदर हे देवस्थान चिकटांच्या हद्दीत ह्यात होतं, मध्ये दारला। म्हणून आम्ही गावाल्याने तिथला जाग्याचा फक्त देवाच्या अंगाचा पडला शेंदूर उचलून आणून ह्या जागेला त्याची प्रतिष्ठापना केली आमच्या गावाल्याने। या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे भीमाशंकर पासून एक कोटलिंग या ठिकाणापुत्र एक कोटलिंग तयार झाले, म्हणून ह्या देवाला कोटलिंग असं नाव दिलेलं आहे। मूळ मंदिराची स्थापना 1000 वर्षांपूर्वी झाली आहे असं बोललं जातं। भीमा नदीच्या उगमापासून म्हणजेच भीमाशंकर पासून ते या ठिकाणापर्यंत 1 कोटी शिवलिंग तयार झाले, त्यामुळे या मंदिराला कोटलिंग असं नाव पडल्याचं सांगितलं जातं। नवीन मंदिराच्या दरवाजावरच भव्य कमान आहे। मंदिरात प्रवेश करताच कोटलिंगनाथाचं दर्शन होतं। डोक्यावर असणारा शेषनाग आणि कोटलिंगाचं सुरेख रूप लक्ष वेधून घेतं। मंदिराच्या पडवीत एक चाबूक आणि पादुका ठेवल्यात। हा चाबूक पाठीवर मारून घेतल्यानंतर देव सगळ्या चुका माफ करतो अशी श्रद्धा आहे। ग्रामदेव कोटलिंगनाथ मंदिर ह्या मंदिराची पूर्ण उभारणी आमच्या गावाल्याच्या लोकवर्गणीतून आम्ही केलेली आहे। तर इथून पुढे आमची एकच इच्छा आहे की ही मंदिर ही परिसर असा निसर्गरम्य असल्यामुळे तीर्थक्षेत्र आराखड्यात शासनाने घ्यावा। चैत्र अष्टमीला इथे यात्रा भरते। यात्रे अगोदर जागराचा कार्यक्रम होतो। दुसऱ्या दिवशी 12 वाजता देवाचा छबिना निघतो। पहाटे 3 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालते। अशी एकूण 3 दिवस ही यात्रा भरते। मोठ्या श्रद्धेने येथील पंचक्रोशीतील लोक यावेळी इथे येतात। यात्रेपूर्वी 21 दिवस अगोदर पंचक्रोशीतील 10 गावातील ग्रामस्थ मांसाहार पूर्णपणे बंद करतात। केस नख कापली जात नाहीत। विशेष म्हणजे या 10 गावातील शेतकरी या 21 दिवसात बैलाकडून कसलीच मशागत करून घेत नाहीत। मंदिराची उभारणी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केली आहे। अजूनही मंदिराचं काही काम बाकी आहे, जे येत्या काही दिवसात पूर्ण होईल। यानंतर भीमातीरी निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिराचं सौंदर्य आणखीनच खुलेल। इंदापूरहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।